शिवाजीनं गुलामगिरीच्या छातडावर प्रहार केला. त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा. मराठी मनाचा मावळ मातीचा हा महाराष्ट्र आणि स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो करोडो मावळ्यांच्या रक्ताने भगवा झालेला हा महाराष्ट्र. जसं की अग्नीशी झुंजल्याशिवाय कोणा फुलत नाही आणि आव्हानास ललकारल्याशिवाय मर्द फुलत नाही. अगदी तसंच खिडकीच्या घोड्यावर स्वार होऊन इतिहास हात मारणाऱ्या एका झगमगत्या पेटत्या अंगाराचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी अशा वजनदार शब्दांनी एका ज्वाळेचा जन्म झाला, ज्या एका ठिणगीने उभा महाराष्ट्र घडवला. तोच निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीशी निर्धार, बहुवचनाचे आधारूप श्रीमंत. आज सकाळी येताना कुणीतरी प्रश्न विचारला. प्रश्न अतिशय सुंदर होता की छत्रपती शिवाजी महाराज हे USA, रशिया, सत्तामध्ये जन्माला का नाही आले? ते या हिंदू भूमीवरच जन्माला का आले? याचं कारण काय असेल नसेल मला माहिती नाही, पण ही हिंदू भूमी जेव्हा ब्रह्मचंद्राच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली आहे, भगवान श्रीकृष्णाच्या रूढ रंगलेली आहे, गंगा मायेच्या पाण्यानं ती पवित्र झाली आहे. तुम्हाला येणं तिला शुद्ध ढोल बनवलंय, तुम्हा पार्वतीला तिला गोंधलंय, शिवशंकराच्या डमरूनं ती रोमांचित झाली आहे, निबिडा रंगाने तिला शृंगारले, करुणा आणि अहिंसेनं तिला पुष्ट बनवलंय आणि संतांनी तिला भंग केला. स्तुती करणारी, शीलवंताला सखा मानणारी, पराक्रमाला बाहूत करणारी आणि क्षमेला हृदयात नमस्कारणारी भूमी आहे. पण माझा राजा याच भूमीवर जन्माला आला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आता प्रश्न पडतो, काय सांगावं राजा तुमच्याबद्दल? अहो राजा, काय सांगावं सर्वांबद्दल? काय सांगावं राजा स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो करोडो मावळ्यांबद्दल, ज्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यानं आम्हाला सांगितलं, आम्हाला शिकवलं कसं जगावं, कसं मरावं. काय सांगावं राजा त्यांच्याबद्दल? आता तुम्ही म्हणशाल मावळ्यांनी शिकवलं कसं जगावं, कसं मरावं. आता ते कसं? आठवा तो दिवस 10 नोव्हेंबर 1659. आया बहिणीचे लचके दिनदहाडे वेशीवर टांगले जात होते, तेव्हा सगळ्यांनी भारताला सांगितलं, अहो राजा, दिनदहाडे आया बहिणीचे लचके अशा वेशीवर टांगले जात असताना घरात बसून शांतपणे त्यांच्या किंकाळ्या ऐकलं. अहो शिव म्हणाली, कष्टबाई, उठा राजा, उठा. या स्वराज्याचं वेगळं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या अफजल खानासारख्या नरराक्षसाचं मस्तक आम्हाला हवंय राजा. 10 नोव्हेंबर 1659 का कसे कुठे केव्हा विषय वेगळा. रात्री झाली आता सोबत अफजल खानासारख्या बलाढ्य माणसाचा वध करायचा. सोबत कोण घेणार? कोणाची तानाजी सूर्याची चला सगळेच येऊ भेटून नाही. सोबत घेतला जीवा महालात का? अहो धिप्पाड, अहो पण तोच का? असं सगळं सय्यद म्हणतात जाते, कशाची सुनवायचं तर फक्त हवा जीवा. सोबत घेतला संभाजी गावचे कोठाण का? बलाढ्य नवे हत्ती उचलून टाकतो, नवा तोफ उचलून टाकतो. अहो पण तोच का? समोर अफजल खान तसाच आहे, त्याच्याशी गुंजायचं धिप्पाड. धिप्पाडच माणूस असायला हवा. तर जर आकडाच पहिलवानच उतरायचा तर सारख्या ताकदीचा हवा की नाही? महाराज निघाले 10 नोव्हेंबर 1659. अवघे 8